रोहित पवार यांची संघर्ष यात्रा जवळपास 5.75 किलोमीटर चालत वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचलेली आहे आणि त्यांच्यासोबत 7.5 किलोमीटर चालणारे जे आहेत ते रोहित पाटील आपल्या सोबत आहे। दादा काय सांगाल, 7.5 किलोमीटर चालला, जनतेचे काय नेमके प्रश्न होते काय सांगाल? महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या अडचणी समजून घ्यायला आम्हाला मिळाल्या। आम्ही शेतकऱ्यांना भेटलो, व्यापाऱ्यांना भेटलो, अनेक उद्योजकांची भेट घेतली, अनेक विद्यार्थ्यांची भेट घेतली, माता भगिनींची भेट घेतली, अनेक तांड्यांवरती आम्ही गेलो आणि महाराष्ट्राची खरी परिस्थिती काय आहे हे या संघर्ष यात्रेच्या निमित्ताने आम्हाला बघायला मिळालं। लोक आणि उपेक्षित घटक या सगळे घटक महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि एक गोष्ट निश्चितपणाने जाणवली की ज्या मोठ्या मोठ्या बाता आपण ऐकतो किंवा ज्या मोठ्या मोठ्या बाता कधी आपण घोषणा करतो, शासन घोषणा करत असतं, त्या माणसांपर्यंत, सर्वसामान्य माणसांपर्यंत खरं अर्थानं पोचतायत का, या बाबतीत एक प्रश्नचिन्ह माझ्या मनामध्ये हे सगळं बघितल्यानंतर निर्माण झाला। आम्ही अनेक लोकांना भेटलो। मुळात गेवराईसारख्या तालुक्यामध्ये अनेक तांड्यांवरती घरकुलसारखी योजना आहे हेच माता भगिनींना माहीत नव्हतं। काही माता भगिनींनी 3-3 वर्ष आधी घरकुलची कागदं दिलेली आहेत पण अद्याप त्याच्यावरती काही कारवाई नाही किंवा तिथं विचारायला ग्रामपंचायतीत जावं किंवा ग्रामपंचायतीतलं सुद्धा त्यांच्याकडे कोण जातं आहे अशी सुद्धा परिस्थिती नाही। त्यामुळं लोक या सगळ्याशी अनभिज्ञात, लोकांना या सगळ्या म्हणजे शासकीय योजनांच्या बाबतीत काहीही माहिती नाही हे प्रकर्षाने मला या सगळ्याच्या माध्यमातून जाणवलं। एकंदरीत आता तुम्ही आला तर ढगाळ वातावरण आहे, विदर्भामध्ये मोठा पाऊस होणार असं देखील याच्या 3 दिवसा अगोदर देखील प्रचंड प्रमाणात पाऊस झाला, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र शेतकऱ्यांना अजूनपर्यंत मदतच पोचत नाही। काय वाटते, सरकार मदत पोचवायला कुठे कमी पडतंय काय वाटतं? मुळात मोठ्या प्रमाणात पाऊस होता असा अंदाज आम्हालाही काही लोकांनी सांगितला होता, पण आज महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती बघितली, अगदी सांगली जिल्ह्यापासून आज आपण वर्ध्यात आहे, वर्ध्यापर्यंतची परिस्थिती बघितली। सांगली जिल्ह्यामध्ये आमच्या तासगाव कवठेमंकाळला द्राक्षाचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तीच परिस्थिती पुणे जिल्ह्यात आहे, तीच परिस्थिती नाशिक जिल्ह्यात आहे, तीच परिस्थिती बीडला आहे, जालन्याला आहे, वाशिमला होती, आता वर्ध्याला आहे। महाराष्ट्रातला शेतकरी बांधव पावसात भिजत असताना आपण पावसात भिजलं तर काय बिघडतं अशा सगळी धारणा आमच्या पदयात्रेंची झाली आणि आम्ही चालायचा निर्णय घेतला। मुळात शेतकरी बांधवांना योग्य पद्धतीने हमीभाव मिळाला पाहिजे ही प्रमुख मागणी सगळ्या आमच्या शेतकरी बांधवांची आहे। ज्यावेळेस आम्ही द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची मागणी पुढे घेऊन येतो, आज द्राक्षाला फळबाग असल्यामुळं कुठलीही MSP प्राईस नाही, द्राक्षाचं जे अवकाळीमुळं नुकसान झालं आहे, मुळात उत्पादनाच्या नुसार आणि उत्पन्नाच्या नुसार ज्या पद्धतीने भरपाई मिळाली पाहिजे ती भरपाई आम्हाला मिळत नाही। आम्हाला व्याज भरावं लागतं, कर्ज भरावं लागतं, या सगळ्या गोष्टींची कुठेतरी माफी झाली पाहिजे ही द्राक्ष उत्पादकांच्या माध्यमातून आमची प्रमुख मागणी आहे। मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये कापूस असेल, तूर असेल, सोयाबीन असेल, या सगळ्याची सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अडचण आम्हाला बघायला मिळाली आणि इथल्या या मालाला हमीभाव नाही। कापसाचे तरी वाभाडे काढले गेलेले आहेत, कारण मागच्या 2-3 महिन्यापूर्वी ऑस्ट्रेलियामधून कापूस इम्पोर्ट केला गेला पण महाराष्ट्रातल्या कापूस किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला चांगल्या पद्धतीचा भाव देऊन त्याच्याकडनं कापूस घेण्यात आला नाही। कुठेतरी शासन शेतकऱ्यावरती जुलूम करतंय की काय अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। एकंदरीत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात रोग आला, आता कापसाचं पीक हातामध्ये येणार तर त्याच्यामध्ये अवकाळी पावसाची एंट्री झाली, त्यामुळे शेतकऱ्याला एकंदरीत पीक होणारं जे आहे ते पावसाने हिरावून घेतलं। सरकारने नेमका काय तोडगा करायला पाहिजे, शेतकऱ्यांना कशा पद्धतीची मदत द्यायला पाहिजे? उत्पादनाच्या नुसार एकरी जेवढं उत्पादन निघतंय त्याचा सरासरी अंदाज घेऊन जेवढा उत्पादनाला खर्च निघतोय तेवढी तरी भरपाई देण्याचा प्रयत्न शासनाने आज केला पाहिजे। शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, हे सलग माझ्या मते 3रं वर्ष आहे ज्यावेळेस अवकाळी घडतोय। आज संत्र्यावरती बिब्यासारखा रोग आहे, कापसावरती बोंडअळीसारखा रोग आहे, सोयाबीनवर रोग आहे, तूर काळी पडायला लागली आहे, मराठवाड्यातली हळद ही अवकाळी पावसामुळे खालून काळी पडायला लागली आहे। आमचे तासगाव कवठेमंकाळचे द्राक्षे जे द्राक्षे साधारण फ्लावरिंग स्टेजचे होते ते द्राक्षे मनी गळून पडतात, जे आगाप छटणी ज्या लोकांनी घेतली होती त्या लोकांच्या घडांना तडा गेलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये
दर मिळत नाही, तर माझं एवढंच मत आहे की एकरी जे उत्पन्न एखाद्या शेतकऱ्याला मिळू शकतं त्याप्रमाणे उत्पादनाचा जेवढा खर्च झालेला आहे त्याच्या बरोबरीला तरी किमान मी 1 रुपये जास्त द्या अशी मागणी करत नाही, पण उत्पादनासाठी जेवढा खर्च केलेला आहे तेवढी तरी भरपाई मिळावी अशी आमची मागणी आहे. एकंदरीत उद्यापासून अधिवेशन सुरू होते, आपण जरी सभागृहात जाऊ शकला नसला तरी एकंदरीत काय वाटते नेमकं की काय शेतकऱ्यांना मदत अपेक्षित करावी सरकारने, अधिवेशनामध्ये कोणते मुद्दे राहणार आहे? कारण की 750 किलोमीटर तुम्ही पायी चालत आले, शेतकऱ्यांचे अनेक मुद्दे तुमच्या पुढे आलेले असेल, अनेक शेतकरी तुम्हाला भेटले असेल, विद्यार्थी भेटले असेल, काय एकंदरीत वाटते, काय मदत व्हायला? जिल्ह्यामध्ये बँकेच्या माध्यमातून जी वसुली केली जाते त्याला कुठेतरी शासनाने ब्रेक दिला पाहिजे, शासनाने तसे आदेश काढले पाहिजेत, अन्यथा शेतकऱ्याला फास घेतल्याशिवाय पर्याय राहणार नाही. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांची आम्ही ज्यावेळेस घेतो स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांची इतकी मोठ्या प्रमाणात अडचण आहे. आज पारदर्शकपणाने कुठलीही स्पर्धा परीक्षा राबवली जात नाही. अनेक स्पर्धा परीक्षक आईवडील शेतात काम करतायत, पैसे कसेबसे त्या मुलाला पाठवतायत, मुलगा अभ्यास करतोय, त्याची तयारी झाली आहे, पण शासन स्पर्धा परीक्षा घ्यायला तयार नाही. तलाठीसारख्या पदांची ज्यावेळेस भरती केली जाते त्यावेळेस मला मुलांकडून आणि विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळालं, त्यातलं तथ्य मला माहीत नाही, पण एक रेट काढून तलाठीपद हे विकलं गेलं अशा पद्धतीच्या चर्चा MPSCचा अभ्यास करणारी मुलं असतील किंवा UPSCचा अभ्यास करणारी मुलं असतील, जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात त्या मुलांकडून ऐकायला मिळालं. त्यामुळं ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे आपण गंभीरतेने लक्ष दिलं पाहिजे. आज राज्यामध्ये 2.5 लाख पदं रिक्त आहेत, त्या पदांच्या बाबतीत लवकरात लवकर विचार करून त्या पदांची भरती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने, म्हणजे आपल्याकडे तेवढा फंड आहे, कोटा आहे, शिल्लक आहे, पण पदभरती का थांबवलेली आहे हे मला माहीत नाही. शिक्षकांचे सुद्धा अनेक प्रश्न आहेत, अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे येणाऱ्या पिढी आपण कशी घडवणार आहे ह्याच्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. एक शेवटचा प्रश्न घेतो, तुम्ही देखील युवा आहे आणि महाराष्ट्रामध्ये युवा वर्गांना मोठ्या प्रमाणात व्यसन लागलेलं आहे. मध्यंतरी जर तुम्ही बघितलं असेल ड्रग्जचं प्रकरण चर्चेत आलं, गांजा असेल, चरस असेल किंवा दारू असेल, यामध्ये अपघात वाढलेले आहे. काय वाटते एकंदरीत या युवा वर्गांना, म्हणजे युवा वर्ग सुधारावा, व्यसनावर नियंत्रण यावं, यासाठी काय नेमकी मागणी राहणार आहे, काय वाटतं? आज मुळात आपण जिथे गांधीजींचं वास्तव्य झालं त्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी ही ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये, संबंध राज्यामध्ये, देशामध्ये व्हायला पाहिजे ही मागणी होती. काही वर्षांपूर्वी ती तशी राबवलीसुद्धा गेली. आबा गृहमंत्री होते, पोलीस प्रशासनावरती कठोरपणाने आबा वचक ठेवायचे, पोलीस प्रशासनाने सुद्धा त्या पद्धतीने कडकपणाने ती योजना राबवली होती. गावागावामध्ये मुलं व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न त्यावेळेस झाला, पण आज दारूबंदी फक्त कागदावरच राहिलेली आहे. आज गुटख्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, ड्रग्ज मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये पोचलेले आहेत, मुलं व्यसनाच्या आहारी चाललेली आहेत आणि जे आज आव्हानं राज्यासमोर आहेत, देशासमोर आहेत, त्या आव्हानांना व्यसनाधीन तरुण सामोरं कसं जाणार आहे येणाऱ्या काळात, आणि यामध्ये त्याच्या भविष्याचा कस जसा आहे तसं राज्याच्या आणि देशाच्या भविष्याचा कससुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात आहे. हे जोपर्यंत तरुणांना लक्षात येत नाही तोपर्यंत या अडचणीची परिस्थिती अशीच राहणार आहे. नक्कीच एकंदरीत जर आपण बघितलं तर 750 किलोमीटर ही यात्रा जी आहे ती यात्रा या ठिकाणी वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर पोहोचलेली आहे. मात्र युवकांचे रोजगार असेल किंवा शेतकऱ्यांबद्दलचे जे काही प्रश्न असेल या प्रश्नाला देखील धारेवर धरून अधिवेशनामध्ये रोहित दादा पवार हे मांडणार आहे. मात्र त्यांच्यासोबत रोहित पाटील देखील सोबत आहे आणि त्यांची अशी मागणी आहे की युवकांना देखील रोजगार मिळावा, ही देखील मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे. मिलिंद दांडे, G24 तास, वर्धा. भंडाऱ्याची उधळण म्हणजे